तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि मेन म्हणजे आज आपला जो यूट्यूबचा चॅनल होता आपला, जो रोशन कडलेकच्या नावाने सेव्ह होता, तो ॲक्च्युली बॅन झालेला आहे। आणि मेन म्हणजे तो अजून ओपन होणार आहे की नाही माहीत नाही। ॲक्च्युली मी पण नवीन मोबाईल घेतला, तर आधीच्या मोबाईलमध्ये जो मेल होता त्याला अटॅच होता, तो अटॅच ॲक्च्युली होत नाही। तर अजून आपण काय तो मेल ओपन नाही करू शकत। तर तोपर्यंत आपण आपल्या मेलवर ओपन केला आहे नवीन आय डी। तर या आय डीला तुम्ही मस्त एकदम कडकमध्ये सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या सगळ्या व्हिडिओजला माझ्या। आता हा आपला पहिला ब्लॉग आहे आणि आज आहे 1 जानेवारी 2025। तर आपल्या मित्राचं काय एक्सपेक्टेशन आहे की 2025मध्ये त्यांचे काय स्वप्न आहेत वगैरे आपण सगळं आज विचारणार आहोत। आणि मी पण कॉलेजला चाललो आहे, तर बघूया आपण आपला दिवस कसा जातो ते। बॅग भरली नाही, पण बॅग भरायची बाकी आहे, तर बॅग भरून घेऊया आपण आधी। आय डी कुठे ठेवतो ते तर आपल्याला काय माहिती नसतं, पण आय डी आधी चेक करावं लागते, नाही तर तिथं जाऊन तो आपला सासरा उभा असतो, कारण की तो काय आय डी शिवाय घेत ना आतमध्ये। पहिले आय डी का चेक करतो, आय डी तर आहे, ते पण लक्ष्मीचंद गोलवाला कॉलेजची। भेंडी काय कॉलेज घेतले समजत नाही, पण आज काय बोलायचं नाही। आज 1 जानेवारी, जसा दिवस जातो तसा ढकलायचा। तर बघूया आपला दिवस कसा जातो। बॅग तर भरलेली इकडे मी, आय डी तर आधीच होता आणि 2-3 बुक्स आहेत, कारण की आज आमचे 3 लेक्चर आहेत। तर बघूया आज आपला कसा जातो आहे दिवस पूर्ण। तर चला व्हिडिओ बघत राहा। कॉलेजला तर बघूया आपल्या कॉलेजच्या मध्ये गेलं काय होतं। चला जाऊया। गार्डनमध्ये आलेलो आहे, तर बघूया आपले मित्र कुठे आहेत। आपला एक मित्र इकडे भेटलेला आहे, तर बघूया आता अजून बाकीचे मित्र कुठे आहेत। चला, आपला आयुष मित्र पण आलेला आहे। आयुष काय बोलतोस, कसं आहेस मग? मजेत? चला बघा, हे बघा 2025 चालू झाले आणि आज गेमिंग खेळायला बसलेलं आहे। हॅपी न्यू इयर क्या भाई। कॉलेजला जाऊया, सगळे मित्र भेटलेले आहेत, बघूया आता पुढे काय होतंय। चला काय बोलतो रितेश भाऊ? एकदम नए साल में सीढ़ियाँ चढ़ रहा है एकदम, एक ही दिन है। आए शुभम, मजा आ रहा है क्या तेरे को? कॉलेजमधली आमची शांताबाई आहे, एकदम डबल बॅटरी बोलतो आम्ही। आणि इकडे आमचा हुशार विद्यार्थी बसला आहे, आणि तिकडे तो समोर चष्मिशे तो सकाळी उठून आलेला आहे। जाऊ दे आता काय बोलणार, त्याला तर काय कामच नाहीत, तरी पण इकडे बसला आहे। त्याला काय कामं असती तर इथून गेला असता। हे शुभम, शांताबाई क्या बोल रहा है? शुभम, हे शांताबाई अभी बोल ना, शांताबाई ये। 25मध्ये आपल्या मित्रांचे एक्सपेक्टेशन काय आहेत ते आपण विचारूया, आणि त्यांचं काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर आपण बघूया ते लोक काय बोलत आहेत। तर चला बघूया आपण ते काय बोलतात। आता पटापट बोलले तर ठीक, नाही तर त्यांचा कंटेंट मी आज काढणारच नाही आहे। तुझे काय एक्सपेक्टेशन आहेत 2025मध्ये? गाडी जरा नाही लेनी काय बोलत होता? अरे 2025मध्ये तुझे काय एक्सपेक्टेशन आहेत? म्हणजे एक्सपेक्टेशन काहीच नाही। कारण की एक्सपेक्टेशन ठेवायचे नसते, त्याला असला हट्टच करतो। अच्छा, मग फक्त गोल्स आहेत, पैसे कमवायचे, बॉडी बनवायची, अजून काय नाही। आणि ह्या मित्रांना आयटम पाहिजे, मग त्यांच्यासाठी जरा कोणाला? तुषारला, आयुषला, स्वराजला हाय वाटतं। त्याची कोण नाही माहित नाही, असेल हाय एवढा माहिती, पण तू सांगत नाही। अच्छा, आणि आज 1 जानेवारी होता, तर तू कॉलेज अटेंड केलेस की नाही? बघ, वर्षाची पहिली शॉर्ट चांगली करायची। अच्छा, मग लेक्चरचा गोष्टी नको। अच्छा, बोल आता तुझं 2025मध्ये काय एक्सपेक्टेशन आहे, म्हणजे काय करणार लाईफ मध्ये? 4 करोडचा फ्लॅट। अरे गप्पा बसता, तो काहीतरी बोलतोय ना सिरियसली। 4 करोडचा फ्लॅट दे। अरे मध्ये येऊन मी बोलून निघून जाणार। तो तिकडे शांत बसलाय, चॅटिंग करत, करू दे त्याला। बोल नाही बोल आता बोल। अरे बोल रे, तू आपला माणूस आहे, तू बोल। नाही सवाल आहे 2025 में आपकी एक्सपेक्टेशन क्या है? एक्सपेक्टेशन माझी हीच आहे की 2024 जसं गेले त्याच्यापेक्षा चांगलं 2025 जाऊ दे। आणि पहिली गोष्ट म्हणजे पैसा हातात पाहिजे। पैसा संपला 2025, पैसे तर पहिले भेटले पाहिजे, कुठेतरी जॉब केल्यानंतर की आपल्याला काहीतरी भेटेल। आणि 2025मध्ये चांगला जॉब लागू दे, एवढंच बोलतो। आयटमशी बोलतोय साला। ए स्वराज काय रे? सिंगल? हा सिंगल आहे का? इकडे ए स्वराज, कुणाशी बोलत होता? घंटा मित्र होता। दाखव। आधी बोलला मैत्रीण आहे, नंतर अमन झाला। दाखव। हे बघ आपली मावशी आलेली आहे। हे मावशी काय बोलते? हे मावशी मी आपल्याला भरपूर मदत केलेली आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये। एक कंटेंट घेतला आज आपण, आणि त्याच्यामध्ये तुषारच आपला कॅमेरामॅन होता। तुषारला धन्यवाद आपल्याकडून।
मी घरी आलो. पहिली गोष्ट म्हणजे की आपण आज गेलो होतो ब्लॉग काढण्यासाठी आणि ब्लॉग आपला असा होता की कॉलेजमध्ये जायचं होतं आणि प्रत्येक मित्राला विचारत होते की तुझे एक्सपेक्टेशन काय 2025मध्ये तुला काय काय करायचं आहे. तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की मला 2025मध्ये काय काय करायचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे समीरने सांगितलं की 2025मध्ये आपल्याला पैसा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मग तुषार सांगतच होता, पण नंतर मध्ये समीर येत होता त्याच्यामध्ये आणि कॉलवर बोलत होता. ॲक्च्युली तो भरपूर फनी ब्लॉग झाला त्याच्यामध्ये भरपूर, आणि तुम्ही एकदा बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ काही स्किप वगैरे करू नका. आणि थर्ड गोष्ट म्हणजे स्वराज कुणासोबत तरी फोनवर बोलत होता आणि आम्हाला माहिती पण नव्हतं, पण नंतर आम्हाला कळलं की कुणाशी तरी बोलत होता म्हणून आम्ही मागे गेलो. आणि नंतर ॲक्च्युली कोण होतं ते आम्हाला माहिती नाही, पण ते ब्लॉगमध्ये बघा, आम्हाला पण माहीत नाही, कळलं नाही की कोण होतं फोनवर, पण आम्ही त्याला भरपूर चिडवलं. त्यानंतर आयुष तर काय बोललाच नाही ब्लॉगमध्ये. आणि चौथी गोष्ट म्हणजे नंतर आपला जो आला होता शांताबाई एक होती आपलीमध्ये, शांताबाईचा पण आज ब्लॉग काढून घेतला. आपला जो शुभम आहे त्याचं नाव आम्ही शांताबाई पाडले. आणि अजून एक जण आहे त्याचं नाव आहे अथर्व, त्याला तर आम्ही मावशी बनवलं आणि तो कॉलेजमधून सुटला होता. ॲक्च्युली आम्ही 2च लेक्चर अटेंड केलेले आणि थर्ड लेक्चरला फक्त तो अटेंड करण्यासाठी बसला होता म्हणून आम्ही त्याला मावशी नाव पाडलं. आणि नंतर तो आला होता गार्डनमध्ये, त्यामुळे मी त्याला म्हणलं होतं की तू मावशी आली बघा. असा आपला खूप भारी कंटेंट आला होता आज. आणि आजच्या कंटेंटमध्ये प्रत्येकाने सांगितलं की लाईफमध्ये भरपूर पैसा खूप इम्पॉर्टंट आहे वगैरे, प्रत्येकाने एक त्याचं मत मांडलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. तोपर्यंत बाय बाय.